श्री स्वामी समर्थ. कसे आहात मित्रांनो? खूप व्हिडिओ झाले ना आपले, पण एक महत्वाचा विषय राहूनच गेलाय, गणित. भूमितीला आपण सुरुवात केलीच, पण तुमचा मॅथ्स 2 हो, मॅथ्स 1चं काय, नंबर 2 पासून सुरुवात, नंबर 1 कडे कधी येणार? बऱ्याच जणांची विचारणा झाली, त्यानंतर आम्ही ठरवलंय आपण मॅथ्स 1 सुद्धा बघणार आहोत. मॅथ्स 1 मध्ये आपण लगेचच सुरुवात करू. इयत्ता 10वी मध्ये पहिलं जे प्रकरण आहे ते आहे तुमचं लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स, म्हणजेच मराठीतील 2 विद्यार्थ्यांसाठी 2 चलातील रेषीय समीकरण. आता हा नेमका काय प्रकार आहे? तुम्हाला सगळ्यांना तराजू माहिती असेलच. समीकरण म्हटलं की तराजू, 2 बाजू बरोबर समान असल्या पाहिजे आणि मध्ये असलेलं बरोबरचं चिन्ह. तर त्याप्रमाणेच ज्या वेळेला पण त्याच्यामध्ये फक्त एकच एक्स असायचं हो, किंवा वाय किंवा झेड किंवा पी किंवा क्यू, काही आपण त्याची किंमत काढायचो. पण ज्या वेळेला अशी दोन चल, ते नाही चल आणि ज्याला तुम्ही इंग्रजीमध्ये काय म्हणता त्याला, कोएफिशियंट, व्हेरिएबल, आणि त्याच्या शेजारी असतो तो कोएफिशियंट. म्हणजे बघा ना, आमच्या चलाच्या शेजारी जो अंक त्याच्या सोबत आहे, सोबत म्हणजे इकडे बघूया आपण, बघा या एक्सच्या सोबत कोण आहे, 2 सह, आणि तो त्याला गुणतोय म्हणून सहगुणक. पटकन सुरुवात झाली आहे बघा. चल आणि त्याला गुणणारा सह असणारा तो सहगुणक, इंग्रजीमध्ये ऑब्विसली ते तुमचे असलेले काय, ते व्हेरिएबल्स, आणि इथे असलेला त्याचा कोएफिशियंट. आता होतं असं की या दोघांची किंमत दिली जाते आणि त्यांना विचारलं जातं, सांगितलं जातं की अरे बाबा याच्यातला एक कोणतरी आम्हाला आधी शोधून द्या, नंतर दुसराही शोधून द्या, असं सांगितलं जातं. मग नेमकं करायचं काय? बऱ्याच गोष्टी आहेत त्या आपण बघणार आहोत, टप्प्याटप्प्याने बघू. प्रॉब्लेम असा आहे, मुलांचा सगळ्यात मोठा घोटाळा जर कशात होत असेल तो म्हणजे चिन्हांमध्ये. प्लस मायनस झालं, मायनस प्लस झालं, सगळे घोटाळे आज आपण माफ करू, सगळं डोक्यांमधून साफ करू. चला तर मग सुरुवात करूया. पहिलंच समीकरण आपल्या समोर आहे, 2x अधिक y बरोबर 16, 2x प्लस y इज इक्वल टू 16. दुसरं 3x वजा 2y बरोबर 3, म्हणजे 3x मायनस 2y इज इक्वल टू 3. आता याच्यामध्ये आपल्याला निरसन म्हणजे कॅन्सलेशन करायचंय, कोणाचं तरी एकाचं कॅन्सलेशन करायचंय. कॅन्सलेशन करण्यासाठी 2 गोष्टी खूप महत्वाच्या. पहिली गोष्ट म्हणजे त्यांचे सहगुणक समान असले पाहिजेत, म्हणजे कोएफिशियंट तुमचा सेम असला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची चिन्ह विरुद्ध असली पाहिजे. चिन्ह कशी असली पाहिजे, विरुद्ध, तरच ते काय होणार, तुमचं निरसन करायला तयार होणार किंवा ते बाहेर जायला तयार होतील, अदरवाईज होणार नाही. मग त्यासाठी तुम्हाला चेक करावं लागेल ह्या 2 गोष्टी आहेत का, नसतील तर आपल्याला त्याच्यात कसे बदल करावे लागतील. तर बघूया तसं आहे का नाही. आपण आपल्या सोयीनुसार बघायचं. आता 2x आहे, 3x, यांच्यामध्ये सेम करायला गेलं तर खूप क्लिष्ट होईल, दोघांना पण गुणाकार करावा लागेल. इट्स गोइंग टू बी क्वाइट डिफिकल्ट. आपल्याला इझी पार्ट शोधायचा आहे. तर बघा, तर इथे y एकटाच आहे, मोकळा सापडलाय, मग तिथे गुणाकार करायला सोपं आहे. मग त्याला कितीने गुणल्यानंतर, 2 ने गुणल्यानंतर त्याची किंमत पण 2 होईल, याची किंमत पण 2 होईल. आपण तेच करूया. समीकरण 1 ला 2 ने गुणू, मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 1 बाय 2. आपण सगळं लिहित नाही बसणार, वेळ जाईल, फक्त सांगतोय ते लक्षात घ्या. मल्टिप्लाय बाय 2 इक्वेशन नंबर 1. आता ते काय होईल ते बघूया. आता इक्वेशन म्हटलं समीकरण सगळ्यांना गुणायचं. ते बघा काय, 2 दुणे 4x अधिक 2y, इथे 1 होता ना, तिथे 2y आला, आणि 16 आणि 2 यांचा गुणाकार झाला 32. समीकरण पूर्णपणे चेंज झालंय, त्याच्यामुळे त्याला म्हणायचं समीकरण 3. यातली एक अट आपण पूर्ण केली, त्या दोघांचे सहगुणक काय करून घेतले, सेम. आता चिन्ह बघूया, विरुद्ध आहेत का, तर येस, इथे वजा आहे, इथे अधिक आहे, म्हणजे चिन्ह विरुद्ध आहेत. मग आपल्याला इथे काय करावं लागेल, बेरीज करावी लागेल, और वी हॅव टू ऍड इट. इक्वेशन 2 and 3 ऍडिंग करायचे, किंवा समीकरण 2 व 3 ची बेरीज करू म्हणा किंवा करून करा, चालेल, काही हरकत नाही. आता आपण ते करणार आहोत. 3x minus 2y is equal to 3, इक्वेशन नंबर 2, म्हणजे समीकरण नंबर 2.
4x अधिक 2y इज इक्वल टू 32. इक्वेशन नंबर 3. आता इथे मध्ये अधिक चिन्ह लिहायला विसरायचं नाही. बरीच मुलं इथे सगळं लिहिलेलं असल्यामुळे इथे चिन्ह लिहित नाही. हे चिन्ह लिहिण्याला खूप महत्व आहे, हे विसरू नका प्लीज. आता 2y कॅन्सल, ते गेलं ते कुठलं तरी चालतं, असं काही प्रॉब्लेम नाही. 3x आणि 4x यांची काय होणार आहे, आता इथे बेरीज होणार आहे. 4 आणि 3 यांची बेरीज झाली 7x आणि ऑब्वियसली यांची बेरीज झाली 35. आता हे आपल्याला त्या जुन्या पद्धतीचं समीकरण मिळालं. समीकरण मिळालं काय, 7x बरोबर 35. जसं इथे गुणिले आहे, इकडे झाल्यावरती काय होणार, ते भागिले होणार. जर ते भागाकार असेल तर इकडे आल्यावरती गुणाकार होणार. अधिक असेल तर वजा, वजा असेल तर अधिक. हे पक्षांतर आपल्याला कळलं पाहिजे. x बरोबर 35 भागिले 7. 7 एके 7, 7 5 35, 7 5 35. So it will give you answer of x is 5. आता x ची किंमत आपल्याला मिळालेली आहे, ती दोघांपैकी कुठल्याही एका समीकरणामध्ये ठेवायची. म्हणजे आपोआप आपल्याला कोण मिळेल, y मिळेल. आपण समीकरण 1 मध्येच ठेवूया. समीकरण 1 मध्ये x ची किंमत ठेवू. पुटिंग द व्हॅल्यू ऑफ x इन इक्वेशन नंबर 1. आता ती किंमत थोडी आपण इकडे लिहूया, खूपच खाली होईल. तर 2 5 त्याची किंमत ठेवलेली आहे आणि नंतर अधिक y इज इक्वल टू 16 बरोबर. सो म्हणजे 2 into 5 प्लस y इज इक्वल टू 16. 2 into 5 10 बिकमचे 10. सगळ्यांनी नीट पहा. y बरोबर 10 इथे बघा, मग सांगितलं पक्ष आहे, पक्षांतर. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाताना मत बदलायची, विचार बदलायचे, तसे इथे चिन्ह बदलायची. 10चं अधिक आहे, तिकडे गेल्यावरती काय झालं, वजा झालं. y बरोबर किती आलं, 16 मधून 10 गेले 6. यू विल गेट द आन्सर. ही तुमच्या लिनियर इक्वेशनची काय आहेत, मूळ आहेत और रूट्स ऑफ द इक्वेशन्स, ज्याला तुम्ही म्हणू शकता उकल आहे त्याची, म्हणजे एक सामायिक समीकरणाची उकल. उकल म्हणजे आन्सर आपण म्हणूया काय आहे त्यांचं. तरी तुम्ही असंही लिहू शकता एक्स वाय इज इक्वल टू, परत कंसामध्ये तुमचा एक्स किती आहे 5. आन्सर उत्तराला प्रेझेंटेबल पार्ट आहे, तुम्ही जसं प्रेझेंट कराल तसं तुम्हाला उत्तर. आता या दुसऱ्या गणितामध्ये परत तेच आहे, मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे की सहगुणक जर बघाल तर इथे सेम आलेला आहे. म्हणजे कोएफिशियंट सेम बट साइन शुड बी अपोजिट. चिन्ह विरुद्ध असले पाहिजे. ती विरुद्ध दिसत नाहीये, म्हणजे निरसन करायला महत्वाची गोष्ट काय, चिन्ह विरुद्धकरण. आता विरुद्ध दिसत नाहीये, मग ती विरुद्ध करायची आहे. तर त्यासाठी एक साधा सरळ सोपा उपाय, त्या दोन समीकरणांमध्ये वजाबाकी क्रिया करायची. वजाबाकी क्रिया केल्यानंतर वजाचं गुणधर्मच आहे, सगळ्यांची चिन्ह तो बदलून टाकतो, त्यामुळे चिन्ह बदलली जातील. पण इथे एक ट्रिक लक्षात ठेवायची, सगळ्यांनीच आपल्या समीकरणाच्या उजवीकडे जे अंक असतात ते अंक नीट बघायचे किंवा संख्या नीट बघायची. ज्या समीकरणाची संख्या मोठी आहे त्या समीकरणाला वर ठेवावं आणि ज्याची संख्या लहान आहे त्याला खाली ठेवावं. म्हणजे मोठ्या संख्येच्या समीकरणातून छोट्या संख्येचं समीकरण काय करायचंय, वजा करायचंय. तेच आपण करणार आहोत. तर इथे ॲज युजुअल त्याची मांडणी तशीच झालेली आहे, म्हणून समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू. समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू. सबट्रॅक्ट इक्वेशन नंबर 2 फ्रॉम इक्वेशन नंबर 1. म्हणजे 1 मधून 2 नंबरचं समीकरण वजा करा. काय नाही लिहायचंय. किती जण एक गोष्ट करतात ते मला माहित नाही, पण मी मात्र माझ्या सर्व विद्यार्थ्यांना शिकवताना ही गोष्ट आवर्जून पाळतो. ती म्हणजे ही 2 समीकरण लिहून झाल्यानंतर आम्ही एक ओळ स्किप करायला सांगतो, मध्ये एक ओळ ठेवतो जिथे तुम्हाला बदललेली चिन्ह दाखवता येते. यू कॅन इझिली डिनोट द साइन्स व्हॉट एव्हर द चेंज इज देअर. तर मायनस साइन मी मगाशी पण सांगितलं, क्रिया जी घडते ती इथे दाखवणं गरजेचं आहे. बरेच विद्यार्थी हे करायला विसरतात.
तर ते विसरू नका. आता वजा केलंय तर हे प्लस आहे, ऑब्व्हियसली ते काय होणार आहे मायनस. हे सगळं ब्रॅकेट मध्ये दाखवायचं. हा प्लस आहे, अधिक आहे, तो पण झाला वजा. इथेही प्लस आहे, तो पण झाला वजा. आणि क्रिया करताना हे कंसातल्या ज्या चिन्हांचा आहे त्यांचा विचार करायचा आहे. जर नीट विचार केला तर 5b आणि 5b आता कॅन्सल होतील, ते निघून गेले. मग राहिलं कोण 3a आणि a यांच्यामध्ये वजाबाकी झाली. तर इथे सहगुणक ऍज युजल कोणी नसतो, तिथे सहगुणक 1 असतो. कोएफिशियंट इज 1. 3 - 1 3 मधून 1 गेले, राहिले किती 2 आणि आपला हा a इज इक्वल टू 26 मधून 22 गेले, राहिले 4. आता ऑब्व्हियसली मगाशी सांगितलं त्याप्रमाणे इथेही समीकरण आलेलं आहे. आता हे समीकरणात इथे गुणाकार आहे, पक्षांतराने होणार भागाकार म्हणजे डिव्हिजन. 2 तेव्हा भागिले होतो, बे के बे, बे दुणे 4, 2 2 हो. ए ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. आणि जसं मी मगाशी सांगितलं होतं तसं निरसन केल्यानंतर जे उत्तर येतं ते कुठल्या तरी दोघांपैकी एका समीकरणामध्ये ठेवायचं आपल्याला सोयीस्कर असलेल्या. आणि मी इथे बघतोय तर मला हे जरा छोटंसं दिसतंय, त्यामुळे मी त्याच्यामध्ये ठेवतोय ए ची किंमत समीकरण 2 मध्ये ठेवलं. हा 2 ए च्या जागी 2 आलेला आहे, नंतर आलाय 5b आणि आपला 22. चला पक्ष बदलायचा, सॉरी पक्ष नाही बदलायचं, पक्षांतर करायचं. 2 ला तिकडे पाठवायचंय, तो अधिक आहे तर तिकडे गेल्यानंतर काय झालंय वजा. आणि त्यानंतर आपलं किंमत आपण इकडे घेऊया जरा. 22 मधून 2 गेले, इथे राहिले 20. क्रिया लक्षात घ्यायच्या, बेरीज वजाबाकी थोडंफार एकत्र असतं आणि गुणाकार भागाकार एकत्र असतं. त्याच्यानंतरच होतो, एकदा बेरीज वजाबाकी आले त्याच्यानंतर गुणाकार येणार. असं एकदम पटकन दोन्ही गोष्टी होणार नाही, त्या पण गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. तर बी 5 हा गुणिले आहे, तो इथे 20 ला जाऊन बुधविले, सॉरी भागिले होणार. 5 1 5, 5 4 20, 5 4 20. आणि मग तुमचं सोल्युशन जे काय म्हणतात इंग्रजीवाल्यांचं ते तुम्ही लिहू शकता. ए आणि बी आहे, मागाशी एक्स आणि वाय होतं 2 4, किंवा आपली मराठी मुलं लिहितील मगाशी लिहिलेलं आपण तसं एक सामायिक समीकरणाची उकल. दोन आणि हे झालं अजून एक गणित. म्हणजे मी मगाशी जसं म्हणालो की प्रकार बदलत जातात. जसं मगाशी आपल्याकडे एकच आपल्याला बदलावा लागला, इथे बदलायची गरज लागलेली नाहीये. सहगुणक सेम करण्यासाठी धडपड करावी लागली नाही, फक्त चिन्ह बदलावे लागलेत आणि त्यासाठी आपण वजाबाकी क्रिया केली. मी नेहमी हे बघितलेलं आहे, मुलं वजाबाकीमध्ये खूप गोंधळ करतात. तेव्हा लक्षात ठेवा, वजाबाकीमध्ये गोंधळ होणार नाही याची काळजी घ्या. तो होऊ नये म्हणूनच ही जी लाईन स्किप करायची आहे ना, ही खूप महत्वाची आहे. तिथे एक ओळ सोडायची आहे मध्ये, जेणेकरून तुम्ही ही बदललेली चिन्ह तिथे ठेवाल आणि बदललेली चिन्हच ती क्रिया करताना विचारात घ्या. आपण अजून काही गणित बघणार आहोत, म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. पुढच्या गणिताकडे जाऊया. आता आपण पुढच्या गणिताकडे येणार आहोत, पण त्याच्या आधी मी काही गोष्टी पुन्हा एकदा सांगेन की मगाशीच आपण काही गणितांचा उल्लेख करत असताना चिन्हांचा बदल बघितला आणि मी हेही म्हणालो की बरेच विद्यार्थी चिन्हांमध्ये घोटाळा करतात. थोड्या वेळापूर्वी फळ्यावर इथे काहीतरी होतं आणि अरे हे काय आहे, हा एक सुंदरसा चार्ट आहे आणि मी तुम्हाला खात्री देतो, हा व्हिडिओ पॉज करून तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या आणि हे सगळं लिहून घ्या. खूप महत्वाचं आहे, खूप म्हणजे खूप. कारण असं असतं की ज्या वेळेला चिन्हांमध्ये क्रिया नेमक्या कशा होतात ते सांगण्याचा हा चार्ट खूप सुंदर प्रयत्न करतो. चिन्ह ज्या वेळेला समान असतात, समान म्हणजे काय, दोन्ही चिन्ह सेम असतात. अधिक अधिक म्हणजे दोन पद आहेत, एक अधिक आहे तर दुसरं पण अधिक, पहिलं वजा आहे तर दुसरं पण वजा. अशा वेळेला क्रिया काय होतो, व्हॉट इज द ऍक्शन? ऍक्शन इज ऍडिशन, म्हणजे बेरीज होते. बेरीज झाल्यानंतर ऑब्व्हियसली जे दोघं अधिक आहेत ना, मग त्यावेळेला त्याच्या उत्तराचं चिन्ह काय येणार आहे, अधिक. आणि जर चिन्ह दोघेही वजा असतील तर ऑब्व्हियसली युअर आन्सर विल बी मायनस. हे लक्षात ठेवायचं. म्हणून हा चार्ट खूप मदत करतो. मी परत म्हणतोय बघा, तुम्ही स्क्रीनशॉट घेणार याचा गॅरंटेड आणि लिहून काढायचं. विरुद्ध चिन्ह म्हणजे काय, प्लस मायनस, मायनस प्लस. जेव्हा विरुद्ध चिन्ह असतं तेव्हा वजाबाकी होते.
आणि वजाबाकीमध्ये एक सगळ्यात महत्वाचा नियम, मोठी जी संख्या आहे, जे चिन्ह असेल मोठ्या संख्येचं, तेच तुम्हाला काय करायचं, उत्तराला द्यायचं. जर समजा इथे अधिक चिन्ह असलेली संख्या मोठी आहे तर तुमचं उत्तराला चिन्ह अधिक राहील, वजा चिन्ह मोठं असेल तर उत्तराला चिन्ह मोठं. मग हे सगळं आत्ताच का सांगितलं, मगाशी का नाही सांगितलं? कारण योग्य वेळ आल्यानंतरच काही गोष्टी कळलेल्याच चांगल्या असतात. पुढे जे आपण गणित घेणार आहोत ना त्याच्या वेळेला तुमच्या लक्षात येईल. चला तर मग बघूया. तर तुम्ही नीट बघितलं, 5m वजा 3n बरोबर 19 समीकरण 1. 5m minus 3n is equal to 19. Again m minus 6n is equal to -7. गया ना बघंड, अरे घोटाळा आला की नाही इकडे? बघा आता मायनस आलेलं आहे, वजा चिन्ह आलं म्हणजे इथे थोडीशी गडबड झाली. आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं की आपल्याला काय करायचंय, यांना सेम करायचंय. आता सेम करताना मी मगाशी सांगितलेलं की तुम्हाला सोपा भाग निवडायचा. इथे n ला सहगुणक कोणीच नाहीये, एक आहे, म्हणजे आपल्याला त्याला काय करता येईल, 5 करता येईल. कसं 5 करणार, इक्वेशन 2 मल्टिप्लाय बाय 5, समीकरण 2 ला 5 ने गुणून. फुल 5m, यम नाही रे बाबा, m 5m, 5 स 30, 5 6 30, 5 7 35, पण -35 लिहायला विसरायचं नाही. आता आपलं समीकरण बघा, समीकरण 1 आणि समीकरण 3 दोन्ही सेम झालेले. पण आपण आता ठरवतो कसं वजाबाकी करायची आहे का, कारण दोघांची चिन्ह कशी आहेत, समान आहेत. चिन्ह काय आली पाहिजे, विरुद्ध आली पाहिजे. मग विरुद्ध आणण्यासाठी काय करावं लागेल, ऑब्व्हियसली वजाबाकी करावी लागेल. वजाबाकी करताना एक छोटासा रूल मी सांगितला होता की मोठ्या संख्येमधून लहान संख्या उजव्या बाजूच्या, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. इथे आपल्याला लहान मोठेपणाने ठरवायचं बघा. 19 ही धन संख्या आहे आणि 35 इज अ मायनस, म्हणजे ऋण संख्या. ऑब्व्हियसली धन संख्या ही मोठी असणार, म्हणून मी काय करणार आहे, समीकरण 1 मधून समीकरण 3 वजा करू. Subtract equation number 3 from equation number 1. 5m वजा 3n बरोबर 19, इक्वेशन नंबर 1. त्याच्यानंतर 5m वजा 30n is equal to -35. that is equation number 3. वजा करतोय आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण एक एक्स्ट्रा लाईन स्किप करतो आणि बदललेली चिन्ह डब्यांमध्ये भरून ठेवतो. ते डबे आता ठेवूया. हा अधिक आहे तो वजा, वजा आहे तो अधिक, इथे मायनस, तर ते काय झालंय प्लस. आणि आपण जी बदललेली चिन्ह आहेत तीच विचारात घ्यायची आहे. 5m कॅन्सल झालेला आहे. आता ही जर विचारात घेतली तर हा वजा आहे आणि हा अधिक आहे. बघा आता हा चार्ट तुमच्या मदतीला आहे. चिन्ह विरुद्ध असल्यानंतर आपण कोणती क्रिया करणार आहोत, वजाबाकी. तो वजाबाकी आपल्याला करायची आहे, ते मी इथे डिनोट केलं. तर 30 मधून 3 गेले, राहिले किती, 27n. अर्थात इथे आपण म्हणतो की मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक जर मोठं असेल तर उत्तराला अधिक चिन्ह. तर आपलं 30 ऑब्व्हियसली अधिक आहे, म्हणून 27 सुद्धा अधिक. अधिक इथे लिहायची गरज नाही. त्याच्यानंतर ऑब्व्हियसली आता वजाचा अधिक झालेला आहे आणि त्यामुळे या दोघांची बेरीज होणार. 9 आणि 5 यांची बेरीज होते 14, हातचाला 1 इन हँड म्हणता तुम्ही त्याला. तो 3 आणि 2 5, 54. थोडस काहीतरी ओळखीचं सापडतंय. पाडेपाठ असतील त्या नाही ओळखीचं सापडत, त्याच्यावर पण एखादा वेगळा व्हिडिओ बनवू आपण नक्की. पाडे कसे लक्षात ठेवायचे. 27 एके 27, 27 जुने 54, n बरोबर 2. एखादी गरीब जनता असेल ती 3 ने पण भाग घालवेल आणि मोठं 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 असं डोंगर करेल, चालेल. उत्तर आलेशी कारण, पण चुकलं नाही पाहिजे. त्याची पण तुम्हाला प्रॅक्टिस असली पाहिजे. म्हणजे जर तुम्हाला पाढे पाठ करण्याचा आळस असेल आणि तुमचे 2 ते 10 पाढे चांगले पाठ असतील तरीही काहीही बिघडत नाही, पण तुमची मांडणी मात्र चुकली नाही पाहिजे. खडाखोड दिसली नाही पाहिजे आणि खूप मोठा डोंगर पण झालेला दिसला नाही पाहिजे. तर उत्तर आपलं आता आपण काय करणार आहोत, आपण योग्य समीकरणामध्ये ठेवतो. मला असं वाटतं की दुसरं समीकरणच त्याच्यासाठी योग्य आहे. n ची किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. आता 2 मध्ये ठेवल्यानंतर आपण m वजा 6 आणि आपला इंटू ब्रॅकेट आता हा 2 राहणार आहे.
आणि तो आहे -7. हे रांगोळी काढायला विसरायची नाही. -12 -7 त्याची रांगोळी m बरोबर -7. हा वजा आहे, तिकडे गेल्यानंतर काय झालेलं आहे, अधिक झालेलं आहे. आणि ऑब्व्हियसली m बरोबर, आता परत ते आलं, परत चार्ट मध्ये काय सांगितलंय, विरुद्ध चिन्ह असेल तर क्रिया काय करायची, वजाबाकी. मुलं काय करतात, मध्ये अधिक चिन्ह दिसलं, चला रे करा बेरीज, एकूणच लिहून टाकलं, संपलं, गणितच संपलं. वजाबाकी करायची आणि अर्थातच मोठ्या संख्येचं चिन्ह तुम्हाला द्यायचं. इथे मला वाटतं मोठी संख्या परत 12 आहे आणि त्याचं अधिक चिन्ह आहे, आपल्या उत्तराला अधिक चिन्ह येणार आहे. आणि 12तून 7 गेले 5. मग आपण नेहमीप्रमाणे इथे लिहिणार एक सामायिक समीकरणाची उकल. लिहिलो मी किती पटापट, तुम्ही पण लिहायचं. आणि नक्कीच कळलं असेल सगळ्यांना. अधिकाधिक गणितांचा सराव करा. याच्यामध्ये हे जे टप्पे आहेत ते समजून घ्या, की एका संख्येला गुणणं किंवा एका समीकरणाला गुणणं, कुठल्या बाजूने गुणायचंय, कोणत्या संख्येला सारखं करायचंय. त्यानंतर हा एक चार्ट महत्वाचा लक्षात घ्यायचा आहे आणि प्रॅक्टिस करायची आहे. दुर्दैवाने अशी गोष्ट आहे की गणितांची संख्या खूप कमी असते. अशा वेळेला एक चांगला विद्यार्थी काय करतो, जास्तीत जास्त गणित शोधून काढतो आणि ती सोडवतो. तुम्हीही ते करा, सोडवा. आणि जर काही नाही तुम्हाला कळलं, एखादं गणितही कळत नसेल, तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवू शकता. पण आपण आता इथे थांबणार नाही आहोत. अजून एक महत्वाचं गणित मी तुमच्या समोर ठेवतोय, जो खूप महत्वाचा प्रकार आहे 1.1 मधला, आणि तो कदाचित ह्या प्रकारांमधला शेवटचा टप्पा आहे, तो मी सांगतोय. चला तर मग बघूया. बराच वेळ झाला आपण गणित सोडवतोय आणि गणित म्हटलं की कंटाळा, मला माहिती आहे. पण या कंटाळ्यामध्ये सुद्धा आनंद शोधता येतो मित्रांनो, आणि तो आपण आपल्या पद्धतीने शोधायचा असतो. बघा ना, लिनियर इक्वेशन्स मध्ये दोघं आहे, दोघातला एक जातो, मग दुसरा आपल्याला किंमत मिळवून देतो. पण ते देत असताना चिन्हांचा होणारा घोटाळा, कोण अधिक आहे कोण वजा आहे, अरे वजा आहे तर वजा आहे, त्याच्यामध्ये पण मजा आहे, हे बघायला पाहिजे आपण. हा चार्ट व्यवस्थित समजून घेतला तर चिन्हांमधला घोटाळा ही व्यवस्थित होतो. मी मगाशी म्हणता म्हणालो की लिनियर इक्वेशनचा खूप शेवटचा टप्पा आहे. नाहीये, हा शेवटचा नाहीये, याच्यानंतरही बरेच प्रकार आहेत. म्हणजे बघायला गेलं तर तुमचं न्यूमरेटर डिनॉमिनेटर म्हणजे अंश आणि छेद स्वरूपात येणारं लिनियर इक्वेशन, तुम्ही तेही बघू शकता, किंवा तुमचं एक सामायिक समीकरण. त्यानंतर शाब्दिक गणित आहेत आणि मधल्यामध्ये संशोधन करणारा क्रेमर्स रूल, तोही खूप महत्वाचा या वर्षातला भाग. त्या क्रेमर्स रूलच्या वापराने कशी गणितं सोडवली जातात तेही आपण पुढील काही व्हिडिओमध्ये नक्कीच बघणार आहोत. आणि त्यानंतर एक सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे आलेख कागदावरती जी लिनियर इक्वेशन्स आहेत किंवा एक सामायिक समीकरणं कशी विसरतात, आणि आलेख कागदातील रेषा एकमेकांना छेदल्यानंतर आपल्याला हवं असलेलं उत्तर कसं काय त्याच्यामध्ये मिळतं, हे आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतं. म्हणजे बघा ना, थोडक्या वेळामध्ये मी तुमच्या समोर तुमचं अख्खं प्रकरण सांगितलं, पण या व्हिडिओचा शेवट आपण अशा एका गणिताने करणार आहोत, ज्या गणितामध्ये तुमचं आतापर्यंत शिकलेलं सगळं लिनियर इक्वेशन किंवा एक सामायिक समीकरण तुमच्या समोर येईल. तर बघूया काय आहे. तर त्याच्यामध्ये असं असतं की एक्स आणि वाय यांच्या किमती एकमेकांनी अदलाबदल केलेल्या असतात किंवा आलटून पालटून त्यांच्याकडे गेलेल्या असतात. त्याला एक सुंदर आणि मजेशीर नाव आहे, आम्ही देतो, याची टोपी त्याला आणि त्याची टोपी याला, असं काहीतरी असतं. बघा ना, याची टोपी ही आहे 49, ती त्याला गेलेली आहे वायला, आणि त्याची टोपी याला म्हणजे 57 वाय आणि त्या 57 एक्स. अशी गणितं दिसल्याबरोबर तुम्हाला काहीही विचार न करता एकदा अधिक आणि एकदा वजा करायचं. काय करायचंय, एकदा ऍडिशन आणि एकदा सबट्रॅक्शन. आता एरवी आपण काय करतो, त्यांचं माप किंवा मेजर जे आहे, त्यांचं जे सहगुणकांच्या किमती ते सेम करण्याचा प्रयत्न करतो. इथे तसं होणार नाहीये. मग त्यासाठी आपण काय करणार आहोत, एकदा अधिक करणार आहोत. म्हणून आपण लिहितो बघा, मी समीकरण 1 व 2 ची बेरीज करू. तर बेरीज केल्यानंतर काय होणार आहे बघूया. तर 49x वजा 57y बरोबर 172. दुसरं इक्वेशन आपण इंग्रजीमध्ये बोलतो, 57x मायनस 49y इज इक्वल टू 250. सगळेच खुश, मराठीवाले पण आणि सेमी इंग्लिश वाले पण, आणि मधल्यामध्ये इंग्लिश मीडियम वाले.
मी मध्येच म्हटलेलं आहे की मधलं हे चिन्ह लिहायला मित्रांनो विसरू नका, बरीच मुलं अजूनही विसरतात, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर चिन्हांच्या खाली बरोबर चिन्ह येणं, बरोबरच्या खाली बरोबरचं चिन्ह येणं, हे नियम सुद्धा व्यवस्थित सांभाळा. आता बघूया बेरीज करून काय होतं. या दोघांची बेरीज केली 9 आणि 7 16, चला 1 5 आणि 4 9, 9 आणि 1 10, 106x. परत आता वेळ घालवायचा नाही, तोच आहे म्हणून लगेचच इकडे आपल्याला काय लिहायचंय 106y. आता इकडे करताय काय, 2 आणि 2 4, 7 आणि 5 12, चला 1, अरे बापरे किती झाले 4, 424. आता आपल्याला त्यांना पूर्णपणे गायब करायचंय. गायब कसं करणार, 106चा पाडा तर येत नाहीये बरोबर, काही नाही गरज नाही. बघा 1 आहे, या 1 ची 4 पट किती आहे 4, आणि 6 ची 4 पट किती आहे 24. म्हणजे 106 गुणिले 4 करून बघितलं तर हा विचार लगेचच आपल्या मनात आला पाहिजे. 424, 2 4 0 0 2 आला, 4 1 4, क्या बात आहे 424 आलेलं आहे बघा. म्हणजे आपण याला काय करायचंय 106 ने भागून किंवा डिवाइड बाय 106. 106 ने डिवाइड केल्यानंतर उत्तर काय आलं x वजा y बरोबर, इथे तुमचं 4 आलेलं आहे म्हणून आपण इथे पण काय लिहिणार आहोत 4. समीकरण इथे आमचं समीकरण मिळालंय तिसरं. हो, आपल्याला समीकरणच मिळवायचे आहे आणि जी समीकरण मिळणार ती सोडवल्यानंतर मग आपल्याला आपल्या मूळ किमतींकडे किंवा मूळ उकलीकडे जायला मिळणार आहे. आता आपण काय करणार आहोत, समीकरण वजाबाकी करताना नियम काय सांगितलाय मी, विसरला तर नाही ना. जी मोठी संख्या आहे त्या उजवीकडची त्याच्यातून लहान संख्या वजा होईल याची काळजी घ्यायची. म्हणजे बघूया काय होईल, समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करून, त्याच्यानंतर लिहायला विसरायचं नाही 57x वजा 49y बरोबर 252. समीकरण 2. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. आपण लिहूया 49x minus 57y is equal to 172. नियम एक ओळ सोडायचं. आता पाठ झालेला आहे नाही का, एक वेगळी अभिनव पद्धत की आपण जागा सोडली तर मग आपल्याला लक्षात येते की आपल्याला आता चिन्ह बदलायचे आहेत आणि त्या चिन्हांसाठी एक स्पेशल असे डबे पण ठेवायचे आहेत. तर त्या डब्यांमध्ये आता किमती ठेवूया. हा अधिक आहे तो वजा झालेला आहे, वजा आहे तो अधिक झालेला आहे आणि इथे अधिक असलेला वजा झालाय. आता आपल्याला ते व्यवस्थित सांभाळायचं. 57 मधून 49 गेल्यानंतर किती राहिले, अर्थातच 8 राहिलेले आहेत, 8x. तेच इकडेही झालं बघा, 57 मधून 49 गेलेले आहेत त्यामुळे राहिलं काय अधिक 8y. मला तक्ता लक्षात असेलच तुमच्या की मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायला विसरायचं नाही. आणि मी मगाशी म्हणालेलो आहे, काय म्हणालो होतो की बदललेल्या चिन्हांचा विचार करायचे. मुलं पटकन गडबडीमध्ये आधीच्या चिन्हांचा विचार करून ते चिन्ह लिहून टाकतात, तर चिन्हांचा हा घोटाळा करायचा नाही. आणि इथे आपण आता वजाबाकी करणार आहोत. 2तून 2 गेले, 0 राहिले. 5तून 7 जाणार नाही, 15 मधून 7 गेले, 8 राहिले आणि ऑब्विसली 1तून 1 0. म्हणजे आपल्याला आता काय करायचंय 8 ने भागून. आता 8 ने भागल्यानंतर काय झालं, x अधिक y बरोबर 10. हे आपलं समीकरण 4. बऱ्याच मुलांचा असा एक प्रश्न असतो, हे रोमनच आकडे लिहिले पाहिजेत का, असं काही नाही. तुमचे नॉर्मल जे नंबर्स आहेत तेही तुम्ही लिहू शकता. कदाचित आता मला ही लिहिताना सवय झालेली आहे, तुम्हाला जी सवय आहे तुम्ही ते लिहिलं तरी चालेल, असं काही बंधन नसतं. आता आपण काय करणार आहोत, दिसतंय सगळं. आता हा x मायनस y आहे, हा x प्लस y आहे. क्लिअर कळतंय की आपण यांची बेरीज केली की y चं निरसन होणार आहे. म्हणून समीकरण 3 व 4 ची बेरीज करू. आता ती बेरीज करतोय आपण. बेरीज केल्यानंतर काय झालं, x वजा y बरोबर 4. समीकरण 3 आणि x अधिक y
आणि आपण बेरीज केलेली आहे, वाय हे कॅन्सल झाले, आपलं हे 2x आले, म्हणजे हे आता आहे आपलं आधीचं पहिल्या सुरुवातीला जे आपण शिकलो त्या पद्धतीचं एक सामायिक समीकरण आलं. बे के बे, बे साती 14, x बरोबर 7. आपल्याला x ची किंमत जुन्या नाही, या ज्या दोन छोट्या समीकरणांमधल्या कुठल्या तरी एका समीकरणामध्ये ठेवायची आहे. 4 मध्ये ठेवूया. x ची किंमत समीकरण 4 मध्ये ठेवायची. कारण मी काय बघितलं बघा, इथे जर ठेवलं ना तर परत वजा चिन्हांचा घोटाळा आहे. मग प्लस मध्ये असताना तो चिन्हांचा घोटाळा तेवढा राहत नाहीये. मग आपण लिहिणार आहोत 7 अधिक y बरोबर 10. मग y 10 वजा 7, y ची किंमत आली 3. म्हणजे आपल्याला आपली समीकरणाची उकल इथे सापडले. सोल्युशन ऑफ द इक्वेशन इज नाव 7 and 3. इथे एंडला व्यवस्थित आधी आपण जसं लिहिलं तसं लिहू शकतो. एक सामायिक समीकरणाची उकल 7, 3 किंवा सोल्युशन ऑफ द इक्वेशन 7, 3.